एआयला शिकवण्यासाठी पुस्तकांची कत्तल, डिस्ट्रक्टिव्ह स्कॅनिंग आपल्या आजच्या व्हिडिओचा विषय आहे. वंदे मातरम, सप्रेम नमस्कार. मी संजय झेंडे. द ॲक्वेरियस इन्साइट्स या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत. मित्रांनो, कल्पना करा, तुमच्या घरातील एखादे जुने दुर्मिळ पुस्तक कदाचित 100 वर्षांपूर्वी प्रकाशित झालेले, ज्याची बाजारात दुसरी प्रत उपलब्ध नाही, आणि अचानक कोणीतरी ते पुस्तक विकत घेतो, त्या पुस्तकाची बाइंडिंग कापतो, प्रत्येक पान मशीनमधून वेगाने स्कॅनिंग करतो, पुस्तकातील संपूर्ण मजकूर डिजिटल स्वरूपामध्ये साठवला जातो आणि शेवटी मूळ पुस्तकच कचऱ्यात फेकून देतो किंवा नष्ट करून टाकतो. मित्रांनो, ऐकायला हे एखाद्या सायन्स फिक्शन चित्रपटातील दृश्य वाटेल, पण आज हे वास्तव आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या ट्रेनिंग डाटासाठी जगातील दुर्मिळ आणि जुन्या पुस्तकांचे सध्या डिस्ट्रक्टिव्ह स्कॅनिंग मोठ्या प्रमाणावर केले जात आहे. ही बाब अलीकडेच समोर आली आणि म्हणूनच आजचा आपला सगळ्यात मोठा प्रश्न हा आहे, एआयला अधिक हुशार बनवताना आपण माणसाचे मूळ ज्ञानच नष्ट तर करत नाही ना? आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून हे जाणून घेणार आहोत. आपण या व्हिडिओमध्ये काय काय जाणून घेणार आहोत हे जरा बघा. मॉडेल कोलॅप्स म्हणजे काय, हा काय प्रकार आहे? प्रोजेक्ट पनामा हा काय प्रकार आहे? द वॉशिंग्टन पोस्टच्या रिपोर्टनुसार अँथ्रोपिकने अवघ्या 6 महिन्यात 5 लाख ते 20 लाखाहून अधिक पुस्तकांचे स्कॅन करण्यासाठी विक्रेते शोधले होते. आणि दुर्मिळ पुस्तकांचे पद्धतशीर उच्चाटन सुरू असताना भविष्यात एखाद्या संशोधकाला किंवा भावी पिढीला त्या पुस्तकाचा मूळ संदर्भ, कागदपत्रे, लेखकाची स्वाक्षरी किंवा ऐतिहासिक खूण तपासायची असेल तर त्याच्या हातात काय उरेल? आणि सर्वात गंभीर बाब, ज्ञानावर आणि बाजारावर काही मोजक्याच टेक कंपन्यांचे नियंत्रण निर्माण होण्याचा धोका निर्माण झाला आहे किंवा भविष्यात होऊ शकतो. हे सर्व जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण बघा. आणि आता हा व्हिडिओ बघत असतानाच खाली जे सबस्क्रायबरचं बटन आहे ते प्रेस करा आणि हे चॅनल आठवणीने सबस्क्राईब करा. मित्रांनो, सर्वात प्रथम हे समजून घेऊया की या अत्याधुनिक एआय कंपन्यांना अचानक पुस्तकांची एवढी गरज का भासते? ChatGPT, क्लाउड किंवा इतर लार्ज लँग्वेज मॉडेल्स तयार करण्यासाठी प्रचंड प्रमाणात टेक्स्ट डाटा आवश्यक असतो. एआयला भाषा समजण्यासाठी, वाक्यरचना शिकवण्यासाठी आणि मानवी पद्धतीने लेखन करण्यासाठी मानवी लिखाणातूनच त्यांना शिकवावं लागतं, ट्रेन करावं लागतं. आतापर्यंत काय होतं, इंटरनेट हा या ट्रेनिंग डेटाचा सर्वात मोठा स्रोत होता. पण आता एक नवीन मोठी अडचण निर्माण झाली आहे. काय झालं? इंटरनेटवरील चांगला आणि सहज उपलब्ध होणारा मानवी मजकूर मोठ्या प्रमाणावर आधीच वापरला गेलाय. दुसरीकडे एआयने तयार केलेला मजकूर, एआय जनरेटर कंटेंट इंटरनेटवर झपाट्याने वाढतंय. जर एआयने तयार केलेल्या मजकुरावर पुन्हा एआयला ट्रेन केलं तर काय होईल? मॉडेल्सची गुणवत्ता खालवण्याचा धोका निर्माण होतो. याला काय म्हणतात? मॉडेल कोलॅप्स असं म्हटलं जातं. म्हणून एआय कंपन्या काय करतायत? पुन्हा एकदा खरा, मूळ आणि उच्च दर्जाचा मानवी मजकूर संकलित करतायत. आणि येथेच 2022 पूर्वी प्रकाशित झालेल्या जुन्या पुस्तकांचे महत्व प्रचंड वाढले आहे. कारण ती मानवी सामग्री असल्याची खात्री अधिक असते. आता आपण असं बघू, प्रोजेक्ट पनामा आणि अँथ्रोपिकचा पर्दाफाश काय आहे. या संपूर्ण प्रकरणातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे अँथ्रोपिक क्लाउड या लोकप्रिय एआय मॉडेल मागची ही कंपनी आहे. या कंपनीच्या संदर्भातील माहिती न्यायालयीन कागदपत्रे सार्वजनिक झाल्यानंतर समोर आली. त्यांनी प्रोजेक्ट पनामा या नावाने एक उपक्रम सुरू केला, एक प्रकल्प सुरू केला. या अंतर्गत कंपनीने मोठ्या प्रमाणावर प्रिंटेड बुक्स, मुद्रित पुस्तके खरेदी करण्याची योजना आखली होती. या प्रक्रियेत काय घडायचे की पुस्तकांची बाइंडिंग कापली जात असे, पाने इंडस्ट्रियल स्कॅनर मधून वेगाने स्कॅन केली जात, मजकूर डिजिटल डेटा मध्ये रूपांतरित केला जात असे आणि मग ती कागदी पुस्तके कायमची नष्ट, डिस्कार्ड किंवा रिसायकल केली जात. द वॉशिंग्टन पोस्टच्या रिपोर्टनुसार अँथ्रोपिकने अवघ्या 6 महिन्यात 5 लाख ते 20 लाखाहून अधिक पुस्तके स्कॅन करण्यासाठी विक्रेते शोधले होते. म्हणजे हा एखादा छोटा प्रयोग नाही, हा इंडस्ट्रियल स्केलवर पुस्तकांचे पद्धतशीर उच्चाटन सुरू होते. मित्रांनो, या प्रकरणी कॉपीराईट्सच्या मुद्द्यावर कायदेशीर लढा झाल्यानंतर अगदी अलीकडे म्हणजे जुलै 2026 मध्ये
न्यायालयाने सुमारे $1.5 बिलियन सेटलमेंट मंजूर केला आणि हा विषय संपुष्टात आणला. पण त्यामुळे मूळ प्रश्न सुटलेला नाही. पुढे अमेझॉनचा विषय आला. अमेझॉनचा एक अहवाल बाजारात आला ऑगस्टमध्ये आणि परत खळबळ मागली. अमेझॉनने जेव्हा 404 मीडिया या व्यासपीठाने आणखीन एक खळबळजनक इन्व्हेस्टिगेशन समोर आणली अमेझॉनच्या संदर्भात. एका पुस्तक विक्रेत्याला तब्बल 1,000 पुस्तकांची बल्क ऑर्डर मिळाली. यात काहीतरी काळबेरं आहे हे लक्षात आल्यानंतर या मीडिया हाऊसने एका पुस्तकामध्ये ऍपल एअर टॅग लपवून ठेवला. बघा किती हुशार लोक आहेत. तो प्रवास ट्रॅक करत असताना ते पुस्तक थेट कुठे गेलं? लास वेगास मधील अमेझॉनच्या VGT3 नावाच्या फॅसिलिटीमध्ये पोहोचलं. तेथे पुस्तकाचे बाइंडिंग कापून पाने वेगाने स्कॅनरमध्ये घातले जात असल्याचे समोर आले. म्हणजेच पुस्तक वाचण्यासाठी नव्हे तर ते केवळ त्यातील शब्दांचा डेटा मिळवण्यासाठी ते विकत घेतले जात होते. मित्रांनो, अमेझॉनने यावर स्पष्टीकरण देताना म्हटलंय की कंपनी ग्राहकांसाठी प्रॉडक्ट्स आणि सर्व्हिसेस सुधारण्यासाठी कमर्शियल चॅनलद्वारे पुस्तकं खरेदी करते. अमेझॉनने AI ट्रेनिंगसाठी डिस्ट्रक्टिव्ह स्कॅनिंग करण्याचे थेट मान्य केलेले नाही. त्यामुळे आपण असं म्हणू शकतो की यावर गंभीर आरोप आहेत कंपनीवर आणि ते कंपनीने कबूल केले नाही. पण घटना घडलेली आहे. यातनं काय संघर्ष निर्माण झाला माहितीये का? डिजिटल कॉपी विरुद्ध सांस्कृतिक वारसा असा हा विषय पुढे आलेला आहे. समजा एखादे पुस्तक फार लोकप्रिय नाही, मार्केटमध्ये त्याच्या मोजक्याच प्रती उरल्या आहेत, इंटरनेटवर त्याची माहिती उपलब्ध नाही. एखाद्या AI कंपनीने ते स्कॅन केले, AI ट्रेनिंगसाठी वापरले आणि त्यानंतर त्या पुस्तकाची शेवटची फिजिकल प्रतच नष्ट झाली, तर उद्या AI कडे त्यातील माहिती डिजिटल स्वरूपात राहील खरी, पण भविष्यात एखाद्या संशोधकाला किंवा भावी पिढीला त्या पुस्तकाचा मूळ संदर्भ, कागदपत्रे, लेखकाची स्वाक्षरी किंवा ऐतिहासिक खूण तपासायची असेल तर त्याच्या हातात काय उघडेल? यावर AIने उत्तर काय दिलं माहितीये का? पुस्तकात केवळ शब्द नसतात, पुस्तकाला त्याचा एक काळ असतो, संस्कृतीचा इतिहास असतो. डिजिटल कॉपी आणि कल्चरल भाग जो आहे हे कधीही एकच असू शकत नाही. या सगळ्या प्रकारामुळे आता अमेरिकेत डझनाहून अधिक नागरी संस्थांनी फेडरल ट्रेड कमिशन FTC कडे चौकशीची मागणी केली आहे. कारण ज्ञानावर आणि बाजारावर काही मोजक्याच टेक कंपन्यांचे नियंत्रण निर्माण होण्याचा धोका निर्माण झालेला आहे. हे सर्व कुठे सुरू आहे? अमेरिका. भारतात काय? भारताचा संदर्भ आणि आपली जबाबदारी अशी मित्रांनो, हा प्रश्न ग्लोबल असला तरी भारताच्या दृष्टीनेही तो अत्यंत संवेदनशील आहे. आपल्याकडे हजारो वर्षांचे लिखित आणि मौखिक ज्ञानाचा वारसा आहे. प्राचीन हस्तलिखिते आहेत, जुन्या भारतीय भाषांमधील अमूल्य साहित्य आहे. या वारशाचे डिजिटलायझेशन करणे गरजेचे आहेच, पण डिजिटलायझेशनचा अर्थ मूळ प्रत नष्ट करणे असा नाही. डिजिटलायझेशनचा अर्थ असा आहे मूळ सुरक्षित जतन करणे आणि त्याची डिजिटल प्रत पुढच्या पिढीसाठी तयार ठेवली. उद्याचा AI जर भारतीय भाषांमधील ज्ञान शिकणार असेल तर त्याला आपल्या ग्रंथांची गरज भासणारच, पण त्यासाठी आपणच आपली मूळ पुस्तके गमावून बसलो तर पुढच्या पिढीला आपण काय देणार? या सर्व चर्चेचा निष्कर्ष असा आहे मित्रांनो, AI हा मानवजातीच्या इतिहासातील अत्यंत मोठा टेक्नॉलॉजिकल रिव्होल्युशन आहे, पण त्याचा विकास थांबणे हा उपाय नाहीये. AI ला डेटा हवा आहे, मानवी संस्कृतीचा अनुभव हवा आहे, पण एका बाजूला AI म्हणतो मला अधिक डेटा द्या, भूक वाढलेली आहे AI ची, आणि दुसरीकडे इतिहास सांगतो माझे मूळ रूप जतन करा. या दोन टोकांच्या भूमिकांमध्ये संतुलन साधणे हीच आजची खरी कसोटी आहे. म्हणूनच आजचा प्रश्न असा आहे मित्रांनो, AI ला शिकवण्यासाठी आपण पुस्तकांचे डिजिटलायझेशन करणार आहोत की पुन्हा पुस्तकांचे डिस्ट्रक्शन नष्ट करणार आहोत? AI नक्कीच हुशार होईल, पण त्यासाठी मानवी ज्ञानाचा मूळ वारसा कायमचा कमी झाला तर ती प्रगती फायद्याची ठरेल का? लक्षात ठेवा, ज्ञानाचे डिजिटल रूपांतर करा, पण ज्ञानाचा मूळ वारसा नष्ट करू नका. AI ला आपण किती मोठा डेटा देऊ शकतो, पण एकदा नष्ट झालेला सांस्कृतिक वारसा कधीही परत निर्माण करता येत नाही. मित्रांनो, हा विषय आपल्याला महत्वाचा वाटला असेल, हा व्हिडिओ लाईक करा. असेच अभ्यासू आणि पुस्तकांविषयी जिव्हाळा असलेले जे आपले मित्र आहेत, जाणकार आहेत, त्यांना हा व्हिडिओ शेअर करा आठवणीने. आणि असे वैविध्यपूर्ण माहितीवर आधारित व्हिडिओ नियमित पाहण्यासाठी हे चॅनल आठवणीने सबस्क्राईब करा. जय हिंद.